क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा ओल्या दुष्काळाची मागणी करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा रास्ता रोको आंदोलन। माजी आमदार जे.पी. गावित यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। सुरगाणा तालुक्यात सतत पावसामुळे खरीप हंगाम पूर्णतः उद्ध्वस्त झाला असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे करण्यात आली। देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर सुरगाणा येथे उंबरठाण रस्त्यावर नूतन पोलीस ठाणे इमारतीजवळ भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी केले। यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की 5 मे पासून सुरगाणा तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। पेरण्या झालेल्या नाही, खरीप पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले। शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा। ते पुढे म्हणाले की केंद्र सरकारने कामगाराविरोधात 4 श्रमसंहितात्मक कायदे लागू केले असून हे सामान्य जनतेच्या हिताचे नाही। जनसुरक्षा कायदा हा जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे। या कायद्याने संविधानिक अधिकारांचे उल्लंघन केले जात आहे। या संपात सुभाष चौधरी, जनार्दन भोये, भिका राठोड, उत्तम कडू, विजय घांगडे, चंद्रकांत वाघेरे, भास्कर जाधव, संजय पवार, मंजुळा गावित, अंगणवाडी संघटना, बेबी गवडी, आशा प्रमुख, मंजुळा धूम तसेच विविध गावातील सरपंच, शेतकरी, कामगार, अंगणवाडी सेविका आणि पोषण आहार कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। या आंदोलनात विविध मुद्द्यांवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। त्यात खालील मागण्यांचा समावेश होता: ओला दुष्काळ त्वरित जाहीर करावा, तलाठी व कृषी सहाय्यकांनी खरीप क्षेत्राचे सर्वेक्षण करून शासनाला अहवाल सादर करावा, वनजमिनीची मोजणी करताना प्रत्यक्ष कसत असलेली जमीन लक्षात घेऊन सातबारा तयार करावा, अंगणवाडी सेविका, आशा व पोषण आहार कर्मचाऱ्यांना वेतनानुसार पगार द्यावा, शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची तातडीने नियुक्ती करावी, जलजीवन मिशन योजनेत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी। या संपादर दरम्यान कृषी, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, जलजीवन मिशन, आदिवासी विकास योजनेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी संवाद साधत विभागीय माहिती दिली। तहसीलदार रामजी राठोड, विविध खात्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। या संपाच्या माध्यमातून शासनाच्या धोरणांवर जनतेचा रोष आणि मागण्यांचा स्पष्ट आवाज उमटलाय। आंदोलकांनी इशारा दिलाय की जर मागण्या मान्य झाल्या नाही तर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी, सुरगाणा। ही जबाबदारी प्रशासनाची आहे, इंजिनियर लोकांची आहे। या इंजिनियरवरती आणि ठेकेदारावरती कारवाई झाली पाहिजे, ही आपल्या जनतेच्या वतीने मागणी आहे। त्याचबरोबर आता उल्लेख केला आपल्या सुभाष चौधरींनी जलजीवन मिशनच्या योजना, ज्या ज्या गावांमध्ये पाण्याचा दुष्काळ आहे, तिथं पाणी मिळत नाही, अशा ठिकाणी सरकारने जलजीवन मिशनची योजना मंजूर केली 3 वर्षापूर्वी। इथं त्याचा आराखडा तर के पवार इथं सभापती होते, त्यावेळेस असे गावांचा म्हणजे यादी ही पाठवली होती आणि ती यादी मंजूर होऊन आली। त्याच्यानंतर त्याच्यावरती जलजीवन मिशनच्या माध्यमातून पैसे धरले गेले, इस्टिमेट ठेकेदार म्हणजे नेमून इस्टिमेट बनवली, आवाच्या 6 इस्टिमेट बनवली। एकही योजना 25 लाखाच्या खाली नाही। गावातल्या गावात पाणी पुरवठा करायचा असेल तरी मोठी योजना तिथं दाखवली गेली। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।